मायबाप सरकारला मी एवढीच विनंती करेन, कारण की माझी 2020 मध्ये झाडांची लागवड झालेली आहे या, आणि 2020 पासून गेली 5 वर्ष मी अक्षरशः उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून ही फळबाग जगवली होती. आणि त्यानंतर ह्यात आलेल्या अवकाळी पावसाने या फळबागेत 3 दिवस असं गुडघे इतकं पाणी होतं, आणि त्या पाण्याने माझ्या झाडाच्या मुळ्या कुजून जवळपास 150 झाडांचं नुकसान झालेलं आहे. तर कधी न भरून निघणारी हानी ही आमच्या वाट्याला आलेली आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे जे कृषी मंत्री आहेत कोकाटे साहेब म्हणतात की आम्ही काय ढेकळाचा पंचनामा करायचा का? तर ढेकळाचा पंचनामा करू नका साहेब, शेतकरी म्हणत पण नाही तुम्ही ढेकळाचा पंचनामा करा, पण अक्षरशः खरोखर जे नुकसान झालेलं आहे, आम्ही जे आता तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग ही आमची वायाला गेलेली आहे, आम्हाला अक्षरशः जेवण जात नाही. तर यासाठी आमचा एवढाच तुम्हाला विनंती राहील की आमचा पंचनामा करून आम्हाला होता होईल तेवढी शासनाची मदत आमच्यापर्यंत पोहोचावी. कारण शेती घडवायला किती कष्ट करावं लागतं, आम्हाला रक्ताचं पाणी करावं लागतं साहेब अक्षरशः. आणि कष्ट जर नाही केलं तर काय होतं, आणि कष्टाशिवाय शेती घडत नाही साहेब. शेती अशी काय कुठं गावात बसून कुठं गाड्या फिरून शेती होत नाही, अक्षरशः आम्हाला अंगातून पूर्ण घाम गाळावा लागतो तेव्हा शेती होती. आम्ही आत्ता कृषी सहाय्यकांशी फोनवर चर्चा केली, त्यांना विनंती केली की आमच्या बागाचा पंचनामा करा, पण त्यांचं असं म्हणणं आलं की राज्य सरकारचे आम्हाला कुठलेही आदेश नाहीत की आम्ही फळबागेचे पंचनामे वगैरे करावे. त्यांनी सांगितलं आम्हाला फक्त कांदा या पिकाचंच आलेलं आहे, तर फक्त कांद्याचं जर आलेलं असेल तर आम्ही या बागेसाठी काय करायचं? आम्ही आता याला न्याय मागायला कुणाकडे जायचं? मायबाप सरकार तुम्हीच आम्हाला कळवा. आम्ही अधिकाऱ्यांना संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी जे उत्तर दिले त्या उत्तरात आम्ही समाधानी नाहीत. तर जर समजा 5 वर्षापूर्वी आम्ही फळबाग लावलेली आहे आणि इतकी त्याची संगोपन करून झाडं वाढवले, आणि या पावसाने आमचा अक्षरशः जवळपास 2 लाखाहून अधिक रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता हे आम्ही जे आमच्याला खड्डा पडलेला आहे संसाराला, तो आम्ही भरून कसा काढायचा? यासाठी जर आम्हाला मदत नाही भेटली तर अक्षरशः आमच्यावर आत्महत्या करण्याशिवाय या पलीकडे दुसरी कुठलीही वेळ आलेली नाही. तर आम्हाला शेवटी फाशी घेऊन आत्महत्या करावं लागेल जर आपण जर आमची मागणी मान्य नाही केली तर. मायबाप सरकारला आमची विनंती आहे, आमची या बागाचा पंचनामा करून आम्हाला फुलाची पाकळी काहीतरी मदत जाहीर करण्यापेक्षा डायरेक्ट जमा करावी एवढीच विनंती.